फन डे हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी. आणि शब्दांनी छायाचित्र तयार होत नसलं तरी एक छायाचित्र 1000 शब्दांचं असू शकतं, बरोबर की नाही? प्रतिमा ज्या असतात त्या खरोखरच शब्दातनं व्यक्त होत असतात. फोटोग्राफीची ही जी कला आहे ना, ती छायाचित्रकार आणि प्रेक्षक दोघांसाठी सुद्धा प्रेरणादायी असू शकते. फोटोग्राफीच्या कला विज्ञानापासून ते अगदी व्यवसायापर्यंत माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ छायाचित्रकार अर्चना देशपांडे जोशी. मॅडम नमस्कार. नमस्कार. FM रेनबोच्या रेनबो फन डे या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. आणि अगदी सुरुवातीला फोटोग्राफी किंवा आपण म्हणू शकतो छायाचित्रण हे जे व्यवसाय म्हणून पाहताना, म्हणजे ज्या काळामध्ये तुम्ही या क्षेत्रामध्ये आपण म्हणू शकतो सुरुवात केलेली आहे, त्यावेळेला खरंच हे क्षेत्र आव्हानात्मक होतं पुरुषांसाठी सुद्धा. आणि मग एका स्त्रीनं या क्षेत्रामध्ये प्रवेश करणं आणि आज इतकी वर्ष छान प्रगती करणं, या सगळ्याबद्दल काय सांगाल? माझ्या कॉलेजच्या वेळेस, म्हणजे मी 94 साली पासआउट झाले, कमर्शियल आर्टचा डिप्लोमा घेतला. तेव्हा आमची शेवटची बॅच होती अॅनालॉग कॅमेराची. म्हणजे आपण जे पूर्वी कॅमेऱ्यात रोल घालून, रोल धुवून त्या प्रकारचे फोटो डेव्हलप करून आणि मगच फोटोग्राफी व्हायची. तर ती एक प्रोसेस होती. त्याच्यामध्ये खूप सामान लागायचं, खूप कष्ट होते. आणि तेव्हा आतासारखं पटकन मागे दिसायचं नाही, म्हणजे डिजिटल स्क्रीन नव्हती. तर त्या काळामधली आमची शेवटची बॅच होती. आणि 2000 नंतर हळूहळू सगळीच लोक डिजिटलायझेशन म्हणजे व्हायला लागलं. आणि डिजिटल कॅमेरा आल्यानंतर काय झालं की त्याच्यामधले जे कष्ट आहेत किंवा त्याच्यामध्ये जे सामान लागणार आहे ते उचलणं, ते नेणं, ते सगळं शिकणं, त्याच्यासाठी ती यंत्रणा ही सगळी कमी कमी होत गेली. आणि त्यामुळे कदाचित महिलांसाठी हे क्षेत्र सोपं झालं तसं त्या मानाने. म्हणजे पूर्वी कसं सगळं सामान उचलून न्यायला लागायचं, अजूनही न्यायला लागतं, पण ते वेगळ्या प्रकारचं आहे. पूर्वी जास्त न्यायला लागायचं आणि त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये पुरुषांचं प्रमाण जास्त होतं, महिलांचं प्रमाण कमी होतं. आणि हळूहळू डिजिटल गोष्टी झाल्यामुळे अर्थातच त्या सगळ्याचं वजन कमी झालं, साईज कमी झाली आणि ते क्षेत्र चांगल्या चांगल्या प्रतिष्ठित लोकांना पण खुलवायला लागले. कारण की पैशाने ते विकत घेता येण्यासारखं होतं. तेव्हा ते ग्रे मार्केट हा सेक्टरच निघून गेला होता. आपल्याला EMI वर कॅमेराज मिळायला लागले, आपल्याला लोन घेऊन कॅमेरा मिळायला लागला, आपल्याला दुकानात विकत घेता यायला लागला कॅमेरा. त्यामुळे सगळं थोडंसं सोपं झालं, मार्केट इझी झालं. त्यामुळे पण महिलांचा ह्या गोष्टींकडे असणारा कल जास्त वाढला. मी त्या काळामध्ये जॉईन केलं, त्यामुळे कदाचित माझ्यासाठी ते सोपं होतं. माझे मिस्टर फोटोग्राफर असल्यामुळे आम्ही दोघंही डिजिटलला स्विच झालो. आणि घरात कॅमेरा अवेलेबल आहे, लाईट्स आहेत, सगळं इक्विपमेंट आहे. त्यामुळे पण कदाचित ह्या क्षेत्रात टिकून राहण्याची उमेद निर्माण झाली की आपण हे करू शकतो. आणि महिलांसाठी खूप चांगली संधी होती. आताच तुम्ही म्हटलात की लाईट्स आहेत किंवा वेगवेगळी साधनं आहेत. एक आपण म्हणू शकतो एक छायाचित्र किंवा फोटोग्राफी जर करायची असेल तर फक्त फोटो काढणं इतपत नसतं, तर इतर अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो ते सुंदर फोटो येण्यासाठी, सुंदर छायाचित्र येण्यासाठी. आणि असंही म्हणतात की चांगली स्वप्न पाहणारे जे असतात तेच चांगलं छायाचित्र काढू शकतात. तर हा ज्या इतर गोष्टी आहेत एक फोटो काढताना, त्याबद्दल काय सांगाल? मला स्वतःला एक्सटर्नल लाईट पेक्षा म्हणजे देवाचा लाईटच जास्त आवडतो. कारण देवाच्या लाईट मध्ये जे आपण करू शकतो ते कधी कधी आपण आतमध्ये क्रिएट नाही करू शकत स्टुडिओमध्ये. आणि तसा फोटो काढायसाठी तुम्हाला कलात्मक दृष्टिकोन असायला लागतो. कारण दिवसाढवळ्या सगळेच जण फोटो काढत असतात. आता तर मोबाईल आणि डिजिटल आल्यामुळे प्रत्येक जण आपला कॅमेरा चालू करतो आणि फोटो काढायला सुरुवात करतो. पण तो कलात्मक येण्यासाठीचं जे तुमचं कला शिक्षण असेल आणि त्याचा तुम्हाला सपोर्ट असेल तर ते फोटो तुमचे वेगळेच येतात. म्हणजे आता मोबाईल मधनं जरी फोटो काढला किंवा आयफोन मधनं जरी फोटो काढला तरी फिल्टर न वापरता किंवा त्यातल्या इनबिल्ट सॉफ्टवेअर न वापरता जर तुम्ही चांगला फोटो काढू शकत असाल तर तुम्ही चांगले फोटोग्राफर. म्हणजे नंतर संस्कार करून दाखवलेला फोटो आणि कॅमेऱ्यातनं डायरेक्ट हे घ्या कार्ड असं सांगितलेला फोटो किंवा हे घ्या मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला ट्रान्सफर करते, याच्यामध्ये खूप फरक असतो. आता काय झालंय की पोस्ट प्रोडक्शन आणि प्रोसेसिंग ह्या गोष्टींवर इतका भर दिला जातो की लगेच फोटो मिळतच नाही. आम्ही एकमेव असे आहोत की आम्ही लगेच फोटो काढल्याबरोबर आम्ही एक कार्ड टाकतो आणि लगेच फोटो देतो किंवा वायफायवर ट्रान्सफर करू शकतो. कारण तो कॅमेऱ्यातनं इतका कलात्मक आणि सुंदर असतो
की त्याला काही प्रोसेस करायची किंवा त्याला फिल्टर टाकायची, बोके टाकायची काही गरज नसते. ते सगळं तुम्ही तुमच्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने तुमच्या यांत्रिक बाबतीत सगळं व्यवस्थित सांभाळून जर तुम्ही काढला फोटो तर खूप चांगला फोटो येऊ शकतो. पण तुम्हाला ते तंत्र माहिती पाहिजे आणि ते वापरायचं कसं, किती कलात्मक दृष्टिकोन ठेवून करायचं. पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं कलेचं नॉलेज असायला लागतं तर ते होतं. तुमची चित्रकला चांगली असेल, तुम्हाला रंगसंगतीचं चांगलं ज्ञान असेल तर तुम्ही ते असंच खेळत करू शकता. अगदी बरोबर. आणि आता तुम्ही म्हणालात की रंगसंगती हा एक मुद्दा झाला, लाईट्सचा तुम्ही सांगितलेला आहे. पण समजा आपण बरेच फोटो काढलेले आहेत तर त्यानंतर एडिटिंग करणं हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा असतो, तर त्याविषयी काय सांगाल? एडिटिंग करणं आणि सॉर्टिंग करणं म्हणजे तुम्ही 100 फोटो काढायचे आणि त्यातले 10 चांगलेत म्हणून ठेवायचे, बाकीचे उडवून टाकायचे, बाकीचे डिलीट करायचे. याला चांगली फोटोग्राफी नाही म्हणत. तुम्ही 10 फोटो काढायचे आणि 10च्या 10 चांगले असतील याचा प्रयत्न करणं म्हणजे चांगले फोटो. म्हणजे तुमचाच फोटो तुम्ही काढलाय आणि तुम्हालाच आवडला नाही म्हणून तुम्ही डिलीट केला तर ते शिकाऊ पद्धतीने त्या गोष्टीकडे बघितलं जातं. आणि पोस्ट प्रोसेसिंग हा प्रकार असा आहे जेव्हा तुम्हाला खरंच खूप गरज वाटते. म्हणजे एखादा फोटो काढताना लाईट कमी झालाय किंवा काही टेक्निकल एरर आले किंवा कोणी मध्येच आलंय किंवा कुठली गोष्ट त्याच्यामध्ये नको असलेली शिरली आहे तर मग तुम्ही थोडंसं क्रॉपिंग, ब्राईटनिंग आणि ह्या सगळ्या बेसिक गोष्टी वापरून तुम्ही एखादा फोटो एन्हान्स केला तर चालू शकतो. कारण की ती त्या काळाची रिक्वायरमेंट आहे. आता आपण लग्न मुंज किंवा समारंभ या ठिकाणी जर फोटोग्राफी करत असू तर असं खूप वेळा होतं की आपण बरोबर अँगल घ्यायला गेलो आणि मध्येच कोणीतरी आलं किंवा आपण फोटो काढायला तयार आहोत, समोरची व्यक्ती पण तयार आहे आणि मध्येच कोणतरी येतं किंवा काहीतरी पडतं मध्ये. मग अशा वेळेस तुम्हाला इमर्जन्सीमध्ये काही त्याच्यामध्ये झालं असेल आणि फोटो चांगला असेल तर तुम्ही एडिट करा ना, त्याला स्कोप आहे. कारण सॉफ्टवेअर हे तुम्हाला फोटो एन्हान्स करायसाठीच दिलेलं आहे. ते वापरा, जरूर वापरा, पण त्याचा अति वापर नका करू. म्हणजे तिथे नसलेले ढग आणायचे किंवा नसलेले पक्षी आणायचे किंवा पक्षी तो उघडून उभा आहे तर त्याच्यामध्ये मासा टाकायचा. हे असे प्रकार करून तुम्ही स्वतःला पण एका अर्थी मूर्ख बनवताय की अरे हे मला असं हवा होता पण असं मला नाही मिळाला तर मी आता तो क्रिएट करतो. मग ते तुमचं डिजिटल पेंटिंग म्हणा किंवा डिजिटल एन्हान्समेंट म्हणा ते म्हणू शकता. त्याला तुम्ही फोटो नाही म्हणू शकत. दॅट इज अ डिजिटल आर्ट. हे एक वेगळं क्षेत्रच आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही ह्या अशा गोष्टी इल्युजन्सच्या क्रिएट करून ऍबस्ट्रॅक्ट असं फोटोज काढू शकता. पण तुम्ही कॅमेऱ्यातनं पण टेक्निक्स वापरून असे फोटो काढू शकता. म्हणजे डबल एक्सपोजर आहे किंवा तुम्हाला 2 इमेजेस एकत्र करण्याचं जे डबल एक्सपोजर म्हणतात ते करू शकता. त्याच्यानंतर डॉजिंग करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही धबधब्याला ब्रश इफेक्ट देऊ शकता. मुव्हिंग ऑब्जेक्ट्सला फील करू शकता. असे बरेच टेक्निक्स आहेत की जे तुम्ही कॅमेऱ्यातनं करू शकता. ऍज इट इज ते तसे कसे कॅमेऱ्यात येतात आणि तुमचा फोटो तिथेच चांगला होतो. नंतर करायची गरज नाही पडत. पण तुम्हाला ते कला ती व्यवस्थित अवगत असली पाहिजे तर ते छान होतं. आता तुम्ही काही तांत्रिक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे जे जण फोटोग्राफी या क्षेत्राकडे आहेत किंवा त्याचा अभ्यास करतात त्यांना नक्कीच माहिती असेल. पण समजा काही जण ऐकत असतील, आपले अनेक श्रोते, त्या श्रोत्यांना सामान्य भाषेमध्ये छान पद्धतीनं फोटोग्राफीची कला समजावून सांगण्याचं खरं तर तुमचं कौशल्य आहे. त्यावर तुम्ही अनेक पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत. तर त्या सगळ्याबद्दल काय सांगाल? पुस्तकं लिहिली म्हणजे पहिले मी तर सोशल मीडियावर थोडं लिहायला लागले. कारण की जेव्हा मी म्हणजे जेव्हा माझा ह्या क्षेत्रात खूप लोकांशी संपर्क यायला लागला मला असं जाणवलं की अरे लोकांना काही गोष्टी माहितीच नाहीयेत. कारण आपल्याकडे जशी चित्रकला शाळेत शिकवतात ना तसं फोटोग्राफी शिकवत नाही. भले आपण चित्रकलेचेच नियम फोटोग्राफीत वापरतो तरीही लोकांना बेसिक गोष्टी सुद्धा माहिती नाहीयेत. मग जेव्हा मला असं वाटायला लागलं की याच्या प्रबोधनाची गरज आहे. कारण तुम्ही चांगला फोटो देताय का वाईट फोटो देताय हेच गिरायकाला कळत नसेल तर तुम्ही त्याचं म्हणजे मूल्य तरी कसं आकारणार. कारण त्याला त्याचं महत्वच कळत नाहीये. मग त्या दृष्टिकोनातून मी हळूहळू सोशल मीडियावर लिहायला लागले. मग मला वृत्तपत्रांनी विचारलं की तुम्ही हे आमच्या वृत्तपत्रामध्ये लिहाल का. आणि मग ते लिहिणं सुरू झाल्यानंतर एक कॉन्फिडन्स आला की हे लोकांना आवडतंय, हे लोकांना पटतंय. त्याच्यावर कमेंट्स यायला लागले, त्याच्यावर लोक बोलायला लागले. मग हळूहळू आपण त्या सगळ्या आर्टिकल्सचे पुस्तकामध्ये रूपांतर केलं. कारण ते आर्टिकल्स एका पर्टिक्युलर एरियापर्यंत मर्यादित होते. मग ते सगळ्यांपर्यंत पोहोचावे. आणि खरोखर ह्या क्षेत्रामध्ये मी आल्यापासून मला कुठलंही असं पुस्तक मिळालं नाही की जे नॉर्मल तुमच्या माझ्या बोली भाषेमध्ये लिहिलेलं आहे जे तुम्हाला मला कळेल.
सगळं टेक्निक आणि सगळं कॅमेरा आणि मुळात अॅनालॉग कॅमेरा होता तेव्हाच काही पुस्तकं लिहिल्या गेली. त्यानंतर ह्या गोष्टींवर पुस्तकच नव्हती. त्यामुळे माझ्या प्रकाशकांनी पण मला सांगितलं, नाही मॅडम, जास्त पुस्तकं नाही होत, आपण हे लिहूया, आपण हे करूया. आणि सगळ्यांच्या सपोर्टनी ते झालेलं आहे. तर ही पुस्तकं बेसिकली ज्यांना फोटोग्राफीत इंटरेस्ट आहे, ज्यांना त्याच्यामध्ये करिअर करायचंय किंवा ज्यांना त्या क्षेत्राचं कुतूहल आहे की बाबा हे मला जाणून घ्यायचंय. आता बरेच वेळा असं होतं की सिनियर सिटीजन्सकडे डिव्हाइसेस असतात, चांगले कॅमेरे असतात, तर त्यांना ते वापरता येत नाही. किंवा काही प्रोफेशनल्स आहेत ज्यांना ट्रेकला जातात, त्यांना स्ट्रेस बस्टर म्हणून काहीतरी ऍक्टिव्हिटी हवी असते, पण त्यांना पैसे असतात, कॅमेरा घेतात, पण ते वापरायचा कसा, त्याच्यामध्ये आर्टिस्टिकपणा कसा आणायचा, तो कलात्मकपणा त्याच्यात नसेल तर तुमचा फोटो उजवा दिसत नाही, तो डावाच राहतो. तर मग ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे बेसिकली अवेअरनेस क्रिएट करायच्या दृष्टिकोनातूनच मी तो हे घेतला, स्टेप घेतली होती की पुस्तकं केली तर कदाचित लोकांपर्यंत जास्त पोहोचेल. आणि ते होतंय हळूहळू का होईना. इव्हन फोटोग्राफी क्षेत्रामध्ये खूप लोक अशी आहेत की ज्यांनी काही फॉर्मल ट्रेनिंग घेतलंच नाहीये, त्यांनी आपला कॅमेरा हातात घेतला आणि सुरू झाले ते सुरूच झाले. तर अशा लोकांसाठी सुद्धा हे एक मॅन्युअल किंवा गाईड म्हणून ते वापरू शकतात आपल्या पुस्तकामध्ये. प्रत्येक प्रकरणामध्ये ते प्रकरण समजून घेण्यासाठी त्याच्याबरोबर आपण फोटो पण वापरले. त्यामुळे काय होतं, आपली ऑडिओ व्हिज्युअल मेमरी जी आहे ती चांगली असते. आता शाळांमधनं पण हे प्रकार सुरू झाले. त्यामुळे या गोष्टीचा विचार करून मी त्याच्यामध्ये फोटो पण ऍड केले, कारण की फोटो बघून आपल्याला एखादा मुद्दा पटकन कळतो. म्हणजे आपण पेपरमध्ये बातमी वाचतो ना, बातमीला फोटो असेल तर आपल्याला ती बातमी लवकर कळते किंवा लवकर भिडते. तर तोच दृष्टिकोन ठेवून आम्ही हे फोटो आणि त्याच्या गोष्टी आणि गोष्टी ह्यासाठी लिहिल्या की लोकांना गोष्ट ऐकायला आवडते. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना गोष्ट आवडते. त्यामुळे प्रत्येक प्रकरण ही गोष्ट आहे आणि ती गोष्ट खरी आहे. म्हणजे जे जे अनुभव मला या क्षेत्रात आले, म्हणजे मी आणि माझे बिझनेस पार्टनर आहेत, त्यांनी जेव्हा सुरू केलं तेव्हा आम्ही त्यांना हेच सांगितलं की मला पहिले हे सगळं अनुभव द्या आणि अनुभव घेतल्यानंतर ती जी शिदोरी असते ती मग उघडता येते. कारण अनुभवच नसेल तर तुम्ही लिहू नाही शकत. त्यामुळे अनुभव घेतल्यानंतर जे गिऱ्हाईकांबरोबर झालेले आमचे कॉन्व्हर्सेशन आहेत किंवा आमचा जो अनुभव आहे त्या अनुभवच सगळे मी लिहून काढले आणि ते त्या लोकांच्या परमिशननी घेतले. त्यामुळे तो काही नाही, म्हणजे ते सगळं आहे ते खरं आहे. आणि खऱ्या गोष्टी पटकन लोकांना आपल्याला पोचपावती पण लगेच मिळते, लगेच फोन येतात, अरे हा हे प्रकरण ना आमच्याकडे असं झालं होतं. मग आपल्याला असं वाटतं हा चलो सब कुछ मिल गया अभी. अगदी अगदी बरोबर आहे. आणि मला वाटतं आपण जर छायाचित्रण हे जर क्षेत्र बघितलं तर नवीन गोष्टींना परिचित करणं किंवा परिचित गोष्टी नवीन करणं या दोन त्या छायाचित्राच्या आकर्षक शक्ती असतात. किंवा एखाद्या व्यक्तीला त्या छायाचित्राबद्दल काय सांगायचंय हे जर त्या फोटोतनं त्या छायाचित्रातनं पूर्णपणे व्यक्त झालं तर मला वाटतं खऱ्या अर्थानं ते छायाचित्रण खूप महत्वाचं असतं, नाही का? तर त्याबद्दल काय सांगाल? हा, कुठलाही फोटो बघितल्यानंतर जर 50 लोकांनी बघितला त्यातले 40 लोक जर एकच मत व्यक्त करत असतील तर 10 लोकांचं मत वेगळं असू शकतं. प्रत्येक नियमाला अपवाद असते. त्यामुळे प्रत्येक फोटो हा तुमचा काहीतरी गोष्ट सांगणारा, काहीतरी तुमचं कुतूहल जागवणारा असा असेल ना तर त्या फोटोची गंमतच वेगळी असते. कारण मग तुम्हाला जास्त बोलावंच लागत नाही, तुम्ही तुमच्या फोटोतनच व्यक्त होतात. आता एक फोटो मी काढला होता, म्हणजे वेळ असेल तर मी सांगते की आमच्या घरातनच काढला होता. होळीचा फोटो होता, खाली होळी पेटली होती आणि मी घरातनं फोटो काढला. माझे म्हणजे ज्या महिला मंडळ जे बसलेलं होतं खाली आणि बरोबर माझ्या कुंडीचं ते स्टँड असतं ना, ते स्टँड असं गोल असतं, तर ते स्टँड तुटलेलं होतं आणि ते निघत नव्हतं. तर मी त्या स्टँडमध्ये त्या बायकांना कंपोज केलं. म्हणजे मी त्यांना सांगितलं नाही, काही नाही, माझ्या खिडकीतनं फोटो काढला. नवीन कॅमेरा होता, नवीन लेन्स होती, मला ट्राय करायचं होतं. तर इतका सुंदर फोटो आला तो की म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर चित्र येईल की कसं गोल आहे, त्या गोलामध्ये त्या सगळ्या बायका गोल बसल्या आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला सगळं होळीचा लाईट पेटलाय आणि तिथे रांगोळी काढलेली आहे, फुलं पडलेली आहे, तितकं वातावरण निर्मिती आपोआपच झालेली आहे. म्हणजे मला तो फोटो बघितल्यावर असं वाटलं, अरे महिला किती वर्ष ह्या गोष्टीमध्ये अडकून राहिले आहेत आणि त्या गोलातनं त्या बाहेरच येऊ शकत नाहीये. हा किती म्हणजे छोटासा थॉट आला मला तिथे आणि मी तो फोटो घेतला आणि तो फोटो मी जेव्हा सोशल मीडियावर टाकला, मला इतक्या लोकांनी विचारलं की हा कुठून काढलाय फोटो. म्हणजे आमच्या आजूबाजूला राहणारेच लोक त्याच्यात होते. त्यामुळे हा कुठून काढलाय तू फोटो? म्हटलं माझ्या घरातनं काढलाय. पण तुझ्या घरातनं हे दिसतं असं? म्हटलं हो, माझ्या घरातनं हे असं दिसतं. त्यामुळे तुलाच दिसू शकतं कारण ही नजर. येस,
ही नजर तुम्हाला डेव्हलप करायची. हम्म. जे एखाद्या पत्रकाराला दिसतं ते आपल्यालाही दिसलेलं असतं, पण आपण त्याचा फोटो काढतो का? हम्म. आपण किती जागृत आहोत, आपल्या भावना किती जागृत आहेत, आपली बुद्धी किती तल्लख आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा खूप इफेक्ट होतो तुमच्या फोटोवर. त्यामुळे तुम्ही माणूस म्हणून संवेदनशील असणं, तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे बघायचा दृष्टिकोन चांगला असणं आणि त्या दृष्टिकोनाचा वापर तुम्ही तुमच्या कंपोजिशन मध्ये, तुमच्या फोटोच्या अँगलमध्ये जर करून घेतला तर त्याचं महत्वच वेगळं होतं. अगदी बरोबर आहे. आणि आता तुम्ही म्हणालात तसं की तुमची दृष्टी किंवा तुमची नजर तशी हवी, तितकी कलात्मक हवी. आणि आता जर आपण फोटोग्राफीबद्दल बघितलं तर अगदी हाताहातामध्ये कॅमेरे आलेले आहेत, त्यामुळे एका क्लिकवर आपल्याला हवे ते फोटो निघू शकतात. मग अशा वेळेला फोटोग्राफी हे क्षेत्र आव्हानात्मक होऊ शकतं का? प्रचंड आव्हानं आहेत आता आम्हाला. आता एआय पण येते, म्हणजे जे आम्ही फोटोतनं डिजिटल आर्ट म्हणून क्रिएट करत होतो ते एआय करतोय. आणि आता असं होतंय की आता काल परवाचीच गोष्ट, एक सिनियर सिटीजन मॅडम होत्या, त्या मला म्हणतात अगं फोटोग्राफीमध्ये काय एवढं करायचं असतं, कॅमेरा घेतला, उठला, फोटो काढला, झालं. म्हटलं मॅडम ते डॉक्युमेंटेशन असतं आणि डॉक्युमेंटेशनच्या पलीकडे जेव्हा तुमचा फोटो जातो ना तर तो कलात्मक होतो आणि तो लोकांना जास्त भिडतो. आता आपण स्टुडिओत जाऊन जे फोटो काढतो आणि आपण अदरवाईज जे फोटो काढतो, म्हणजे हल्लीच्या मुलांच्या भाषेत कॅन्डिड किंवा एस्थेटिक फोटो जे असतात तेच लोकांना आवडतात, कारण की त्याच्यामध्ये तुमचं खरं रूप दिसत असतं. आता हे सुद्धा तुम्ही पोज करून आणि कॅन्डिड आहे माझा कॅन्डिड कार्ड मी उभी राहते असं सुद्धा करणारी मुलं आहेत, पण त्याचा कॅन्डिडचा अर्थ असा नाहीये. आमचे सर नेहमी म्हणतात आय कॅन्डिड, यू कॅन्डिड, दॅट इज नॉट कॅन्डिड. हा सरांचं वाक्य आहे, पुराणिक सरांचं, की त्यांचं म्हणणं असं की विस्मयकारक क्षण ह्या गोष्टीचा तुम्ही पोस्ट फोटो कसा काढू शकता. विस्मयकारक क्षण म्हणजे कॅन्डिड पिक्चर, राईट. मग नॅचरल फोटो म्हणा त्याला किंवा पोस्ट फोटो म्हणा, पण तो कॅन्डिड किंवा एस्थेटिक फोटो आपण क्रिएट नाही करू शकत. तो असतो, तर तुम्हाला शोधायला लागतो आणि तुम्हाला तो टिपायला लागतो. ते शोधणं आणि टिपणं एकत्र झालं म्हणजे बोला फुलेला गाठ झाली की तो कॅन्डिड होतो. ह्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. म्हणूनच त्या पुस्तकाचा प्रपंच, म्हणूनच असे बऱ्याच ठिकाणी अवेअरनेसचे कार्यक्रम होणं हे गरजेचं आहे. कारण आता कसं झालंय, सगळ्या मुलांच्या हातात पण मोबाईल आलेत आणि सिनियर लोकांच्या हातात पण मोबाईल आहेत. तर ते सगळ्यांना जर नॉलेज असेल ना तर ते चांगले फोटो काढू शकतात. म्हणजे मोबाईलनी पण फोटो काढणारी लोक आहेत, कारण आता कसं झालंय प्रिंटिंगची अवकाळ आली आहे प्रिंटिंगला, आणि प्रिंटिंग करत नाहीत लोक, त्यामुळे त्यांना त्या गोष्टीचं महत्व माहिती नाहीये की तो किती क्लिअर असायला पाहिजे, किती शार्प असायला पाहिजे, त्याची डेन्सिटी काय असायला पाहिजे, त्याला प्रिंट करताना त्याची क्वालिटी काय असली पाहिजे. मोबाईल मधले फोटो जास्त मोठे प्रिंट नाही करू शकत तुम्ही. त्यामुळे डीएसएलआर कॅमेराला मरण नाहीये, पण ही गोष्ट लोकांना समजोस्तर, म्हणजे आता लोक अख्खं लग्न मोबाईलवर करतात. अरे तुम्ही फोटोग्राफरला बोलवा, तुमच्या ह्या आयुष्यभराच्या आठवणी आहेत ते कधीच परत होणार नाही. अजून तरी टचवूड बरेच 80% वेळा तरी लग्न ही एकदाच होणारी गोष्ट आहे. त्यामुळे याच्या ज्या आठवणी आहेत त्या तुमच्याकडे आयुष्यभर तुम्हाला जतन करायच्या आहेत, तर प्लीज 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 फोटोग्राफरला बोलवा, त्यांच्याकडनं फोटो काढून घ्या आणि ते प्रिंट करून घ्या, त्याचा अल्बम बनवा, कारण ही काळाची गरज आहे. अगदी बरोबर. फक्त एक फोटोग्राफरच वेळ थांबवू शकतो एका क्लिकने, आणि ती जी वेळ आहे, त्या ज्या आठवणी आहेत त्या जतन करण्यासाठी तरी सुद्धा एक आपण म्हणू शकतो शास्त्रोक्त पद्धतीनं त्या सगळ्यांना कैद करणं फार गरजेचं आहे, नाही का? हो हो हो. कारण असं ह्या आठवणी तुमच्या आयुष्यभर राहणार आहेत. बाकी सगळं संपणार आहे. केटरर त्याचे पैसे घेऊन जाणार, जेवण तुमचं पचून जाणार, तुम्ही डेकोरेशन काय केलं हे फक्त तुमचा फोटो आणि व्हिडिओ सांगू शकतो. अगदी बरोबर. त्यामुळे ते गरजेचं आहे, ते करा. आणि अगदी जाता जाता आम्हा सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल? सगळ्या श्रोत्यांना मी हेच सांगेल की चांगले फोटो घेण्यासाठी तुम्हाला जे जे करता येईल, म्हणजे जी रंगसंगती आहे म्हणा ते बघत जा, बॅकग्राऊंडला काय आहे ते बघत जा. तुम्हाला फिल्टर टाकून बोके टाकून फोटो नंतर प्रोसेस करता येतो, पण तुम्ही तो फोटो काढताना जर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला, थोडा कलात्मक दृष्टिकोन ठेवला, तर तुमचे फोटो चांगलेच येतील आणि तुमच्या मेमोरीज तुमच्याकडे आयुष्यभर राहतील. म्हणून फोटो प्रिंट पण करत जा, कॅमेऱ्यातनं फोटो काढा. मोबाईलमधनं तेवढ्यापुरतं डॉक्युमेंटेशन ठीक आहे, तुमच्या स्टेटस पुरतं ठीक आहे, पण अदरवाईज तुम्हाला जर त्या मेमरीज ठेवायच्या असतील आयुष्यभरासाठी तर कॅमेऱ्यातनं फोटो काढा आणि कॅमेऱ्यातले फोटो प्रिंट करायची सवय लावा.
अगदी अगदी खूप खूप मनापासून धन्यवाद मॅडम. आपण वेळात वेळ काढून आज कार्यक्रमात सहभागी झालात आणि खूप छोटे छोटे बारकावे आहेत त्या बारकाव्यांविषयी सखोल माहिती दिलीत, त्याबद्दल रेनबो परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मला आज सकाळी सकाळी खूप छान विषयावर बोलायला मिळालं. खूप फ्रेश वाटतंय. थँक्यू. धन्यवाद.